पतंजलीच्या दंतमंचांमध्ये मांसाहारी घटक आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकतेय। पतंजली दंतमंचांमध्ये मांसाहारी घटक असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। वकील यतीन शर्मा यांनी दिल्ली हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल केलेली आहे। पतंजली दिव्य दंतमंचांवर 2023 पर्यंत शाकाहारी म्हणून हिरवं लेबल असायचं, पण 2024 मध्ये असलेलं हे हिरवं लेबल आता काढून टाकण्यात आलंय असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे। बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली नेहमीच वादात असते। याआधी सुद्धा जर आपण पाहिलं तर 30 एप्रिलला बाबा रामदेव यांच्या पतंजली संदर्भात आणि दिव्य फार्मसीने तयार केलेला 14 उत्पादनांवर कोर्टाने बंदी घातलेली होती। उत्तराखंड औषध नियंत्रण विभागाच्या परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या उपकंपनी दिव्या फार्मासीच्या 14 उत्पादनांवर बंदी सुद्धा घातलेली होती। नेमक्या कोणकोणत्या उत्पादनावर बंदी घातलेली होती ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया। पतंजली दृष्टी आय ड्रॉप, श्वासारी गोल्ड, श्वासारी वटी, बीपी ग्रेट, मुक्तावटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडॉम, मधुग्रेट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत एडवांस, लिवोग्रेट, आयग्रेड गोल्ड, यावर बंदी घालण्यात आलेली आहे। आणि आता पुन्हा एकदा या संदर्भात दावा करणारी याचिका यतीन शर्मा यांनी दाखल केलेली आहे। दरम्यान या प्रकरणी वकील असीम सरोद यांनी काय म्हटलंय त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। आपल्यासोबत कायदेतज्ञ असीम सरोदे आहेत। सर, सगळं प्रकरण तुम्ही बघितलेलं आहे। आता असा दावा केला जातो की या दंतमंजनमध्ये मांसाहारी घटक आहेत आणि कुठेतरी आता ही पतंजली संस्था सुद्धा वादात सापडते। पतंजली संस्था ही आधीपासूनच वादग्रस्त राहिलेली आहे। आम्ही जी जुन्नरला केस दाखल केली आणि त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळ्यांनी जे काही आदेश दिले त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की त्यांनी सातत्याने आरोग्य मंत्रालयाच्या कोणत्याही परवानग्या न घेता कोरोना लस औषध काढलं, जे रामबाण उपाय असं त्यांनी सांगितलं। त्याच्याबद्दल त्यांना शेवटी माफी मागावी लागली। आणि आता सुद्धा जे दंतमंजन त्यांनी काढला त्याच्यामध्ये मांसाहारी घटक जर असतील तर ते लाल कॅटेगरीमध्ये त्यांनी दाखवायला पाहिजे, परंतु ते हिरव्या कॅटेगरीमध्ये दाखवलेलं आहे। ही पण एक खूप मोठी चूक आहे, दिशाभूल आहे। आणि त्यामुळे लोकांचे दात जर झिजून जात असतील घासता घासता आणि ते स्वच्छ झालेले असं आपण सांगत असू तर ती फसवणूक आहे। त्यामुळे रामदेव बाबा सतत ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट जो आहे त्याच्यासोबत खेळत आहेत। रामदेव बाबा हे लोकांच्या भावनांशी खेळत आहेत। रामदेव बाबा हे खरं तर योगी नाही आहेत, ते व्यापारी आहेत। आणि त्यांनी स्वच्छपणे सांगायला पाहिजे की मी व्यापारी आहे आणि त्यामुळे माझा माल विकण्यासाठी मी हे सगळं करतो असं त्यांनी सांगितलं तर काही प्रश्न राहत नाही। पण भगवे वस्त्र धारण करून ती जी समाजाची दिशाभूल करून मग त्याच्या आड व्यापारी काम करतो आहे, ते अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटते। सातत्याने अशा पद्धतीच्या ज्या फसवणुका आहेत त्या पतंजलीच्या माध्यमातून लोकांच्या होतात आणि त्यामुळे कठोरात कठोर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा आता होऊ लागलेली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।